कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा आयोजित करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे ही सभा देखील वादळी होईल अशी शक्यता आहे। सत्ताधारी नेत्यांचा गोकुळमध्ये मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप केला जातोय। पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं, 1000 लिटर दूध घालणारी संस्था आणि 10 लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे। यापूर्वीही गोकुळला 50 लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या, पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो, ज्याच्याशी फक्त आपला गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता। आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या, त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू देत, पण मतदानाचा अधिकार येण्यासाठी किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य असू दे। मीटिंग झाली, त्या बैठकीला तुम्ही जर असता तर तुम्हाला त्याबाबतची कल्पना आली असती, अशा पद्धतीचा खुलासा जो आहे तो अध्यक्षांनी दिलेला। हे बघा, 27 तारखेला जी मुंबईला मीटिंग होती, खरंच मला माझ्या घरगुती कारणामुळे जाता आलं नाही। माझी बोर्डात चर्चाही झाली होती की मला 26 तारखेला घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी 27ला दुपारी येईन, पण तो कार्यक्रम लांबल्यामुळे मला 27ला जाता आलं नाही, हे तितकंच खरं आहे। पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मीटिंगमध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये। आज आपण इतक्या अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं, पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाहीये। आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाहीये। सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे, पण त्याच्या आधी ते जाहीरही करू शकत होते की बोर्डाच्या मीटिंगमध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतोय। कारण मला वाटते कालच्याच पेपरमध्ये काहीतरी वाढीव दुधाचं बातमी आली, त्याच्याऐवजी ही बातमी दिली असती तर चांगलं झालं असतं। आता इंग्लिश मी बोललेच कुठे? माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे, मी इंग्लिश कालचं जर मी वाचून दाखवलं, कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं होतं, ते मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून वाचणार? मी आहे तसंच वाचलं। सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी त्यांचा निवडणुकीचा हेतू असावा अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। हे बघा, सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते, ही काही मी पहिल्यांदा घेतलेली नाही आहे। सलग 3 वर्ष मी हेच करत आलेली आहे। बोर्डामध्ये प्रश्न मांडणं, बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या बंद खोलीत असणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ते प्रश्न विचारलेले आहेत, गोकुळचा कारभार कसा चाललेला आहे हे जनतेसमोर येणं सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं। म्हणून मी पत्रकार परिषद घेते, लोकांच्या समोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते, केवळ या कारणासाठी की लोकांच्या पर्यंत हे प्रश्न पोहोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत। कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहेत, तर दूध उत्पादकांना पण कळलं पाहिजे ना संघ कशा पद्धतीने वाटचाल करतो। सोबत खाली बसणार आहात की वरती संचालकांसोबत असणार? माझ्या जर ठरावधारकांना सभासदांना योग्य जागा मिळाली तर मी वरती जाऊन बसेन त्यांच्याबरोबर। जर यांनी नेहमीप्रमाणे आधीच सभासद भरून ठेवले असतील तिथे तर कदाचित मला यांच्यासोबत उभं राहावं लागेल। विरोधी गटातील सभासदांना आज सोडलं जात नाही असा आरोप आता तुमच्या सभासदांकडून केला जातो। मग ते चेकिंग चांगलं झालं पाहिजे, कारण माझे पण ठरावधारक आहेत। असं होऊ शकत नाही, इतके वर्ष आम्ही गोकुळमध्ये आणि आमचा एकही जेन्युइन ठरावधारक नाही, असं हे शक्य नाहीये। त्याच्यामुळे आमच्या बरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत, त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा। खरं त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाइमला पण सांगितलं, हे खरोखर संशोधनाचा विषय आहे। मला काल रात्री मेसेज आला की 1,500 बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून म्हणून। एकंदरीतच संचालकांच्या कारभारावरच थेट सवाल शौमिका महाडिक यांच्याकडून उपस्थित केला जातोय। काय होतंय प्रत्यक्ष सभेदरम्यान आमचं लक्ष असेल।